महाराष्ट्रात एटीएसनं काही कारवाईला सुरुवात केलेली आहे, चौकशीला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात एकूण 114 जणांची चौकशी सुरू आहे, अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रिक मीडियामध्ये आल्या. यामध्ये पाकिस्तानच्या गँगस्टरशी आणि अतिरेकी संघटनेच्या काही लोकांशी कोल्हापूर आणि सांगली सातारा येथील तरुणांचे संपर्क अशा पद्धतीची खळबळजनक बातमी देण्याचं काम काही वृत्तपत्रांनी केलेले आहे. याबद्दल लोकांच्यात संभ्रमावस्था असल्याने आम्ही एक निवेदन घेऊन आमचे जिल्हाधिकारी पोलीस जिल्हाध्यक्ष यांना भेटलो. त्यांचं मत आहे की कोल्हापूरमध्ये अशी काय पॅनिक स्थिती नाही आहे आणि किंवा एटीएसच्या चौकशीत असं काय समोर आलेलं नाही, आणि जर असलं तरी लवकरच आम्ही त्याबद्दल एक निवेदन मीडियासमोर आणून देऊ अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा तीच मागणी केली आहे. कुठल्याही समाजाचा तो व्यक्ती असून दे, ते तरुण असून देत, त्यांना कडक शासन व्हावं आणि अशा पद्धतीची कीड ही महाराष्ट्रातनं लवकरात लवकर बाहेर काढावी अशा पद्धतीची मागणी हिंदू एकता आंदोलन मार्फत आम्ही केलेली आहे. 114 महाराष्ट्रात म्हणतात, त्यामध्ये कोल्हापूर सांगली किती आहे? आता त्यांनी असे स्पष्ट काही हे नावं दिलेली नाहीत किंवा आकडा सुद्धा सांगितलेला नाही. फक्त ते वर्तमानपत्रात जी बातमी आलेली आहे त्यानुसार चौकशी चालू आहे इथपर्यंतच त्यांनी माहिती दिलेली आहे. काय आव्हान करताय? आम्ही सध्या आव्हान हीच करत आहे की अशा पद्धतीची कीड जर कोल्हापूरमध्ये, सांगली, सातारा, महाराष्ट्रामध्ये असेल तर कसल्याही प्रकारचा मुलायजा न बाळगता यांच्यावर कडक कारवाई करावी, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे.